नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेतला आणि आता बघूयात राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आणि त्यातली सुरुवातीच्या काही बातम्या राजकीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत या आठवड्यात एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती कळतेय. एकनाथ खडसे यांची जर इच्छा असेल तर त्यांनी भाजपत यावं. ज्यांचं मत असेल तर विकसित भारतासाठी आम्ही पक्षप्रवेश करू, आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. पंतप्रधान मोदींसाठी कुणी येत असेल तर आम्ही नक्की विचार करू असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. संजय राऊत यांनी त्यांची नौटंकी बंद करावी, कधी काय बोलावं त्याच्या मर्यादा ठेवाव्यात. छोट्या कार्यकर्त्यासारखं त्यांनी वक्तव्य करू नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिलाय. आतापर्यंत अनेक खासदार होऊन गेलेत, पण मी अमरावतीतल्या नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारी एकमेव खासदार आहे असा दावा नवनीत राणा यांनी केलाय. तर नागरिकांसाठी केलेल्या कामांमुळे जनता मला निवडून देईल असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होणार आहे आणि ज्याची तयारी आता शिवाजी पार्कमध्ये सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडणार याबद्दल उत्सुकता आहे. बेळगावची निवडणूक ही मराठी माणूस म्हणून लढावी लागेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. तुम्ही लढा, आम्ही प्रचारासाठी येतो असं आश्वासन देखील राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलंय. राज्यातल्या मराठा समाजाच्या मनात खदखदे आणि आरक्षण देतो असं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धोका दिला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांचा पक्षप्रवेशाला विरोध नाही. फडणवीस कधीही खडसेंच्या विरोधात गेले नाहीत. त्यांच्या मनात कायमच खडसेंसाठी मानाचं स्थान आहे आणि खडसेंना तेव्हाही पूर्ण सहकार्य केलं होतं असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. बीड लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अशोक खिंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि अशोक खिंगे यांची मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय समन्वयक म्हणून देखील ओळख आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. अनेक वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेसला शहाणपण येत नाही. ज्यांना स्वतःचे पक्ष सांभाळता येत नाहीत त्यांनी आता आघाडी काढली आहे. जनतेला काय हवंय असं भान त्यांना नाही अशी टीका विखे पाटील यांनी केली. राजू शेट्टी यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतलाय. मी प्रबंध लिहिण्यासारखाच माणूस आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राजू शेट्टींना फटकारला आहे. काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा केवळ निवडणुकांपुरता आहे अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचं काम काँग्रेस पक्षानं केल्याचंही त्यांनी म्हटलंय. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा उद्या होती आणि ज्यात जोरदार तयारी भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. 16 एकरच्या परिसरात निवडणुकीसाठी मोदींची ही सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या वर्ध्यात येत आहेत आणि वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या सभेला ते संबोधित करतील. भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी या सभेला आदित्यनाथ संबोधित करतील. महायुतीमध्ये कोणत्याही जागेवर तिढा नाही, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेआधी प्रत्येक ठिकाणचे तिढा सुटलेला असेल आणि असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय. तर देशाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात पुढे जाऊ शकतो असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अर्जुनी मुरगाव जिल्हा परिषदेच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी गडकरी यांचा आज हा गोंदिया दौरा आहे. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार जोमानं सुरू आहे आणि राजूरामध्ये मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली, ज्यात नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. मुनगंटीवार जर निवडून आले तर त्यांच्या मागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभं राहील असं देखील त्यांनी मतदारांना आश्वासन दिलंय.
महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि खडसेंनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे. लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. भाजप प्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल पद दिलं जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच निश्चित होईल अशी माहिती देखील कळते आहे. एकीकडे एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगतात आणि त्यात रोहिणी खडसे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. एकनाथ खडसे यांचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत. 9 एप्रिलला चंद्रपूरमध्ये होणाऱ्या सभेत खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि खडसे पुन्हा मूळ विचारधारा स्वीकारत असून आम्ही त्यांचं स्वागत करू असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे यांची तब्येत ठीक नाही हे रोहिणी खडसे यांच्याशी चर्चा झाल्यावर समजलं. मला त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती समजली. बाकी त्यांच्या बोलण्यातून खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील असं जाणवलं नव्हतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील सगळे पक्ष एकजुटीनं प्रचार करतायत आणि जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि महायुती विरुद्ध जनता अशी ही निवडणूक होत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि त्यांच्या लग्नात आपला साखरपुडा लावून घ्यायचा आहे. त्याच सोबत विधानसभेच्या आगामी निवडणुकीचं विजन समोर ठेवून लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवा आणि प्रचार आणि प्रसार वाढवा असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. देवेंद्र फडणवीसांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विनायक राऊत यांनी निशाणा साधलाय. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्याचं स्वप्न फडणवीसांना पडलं होतं पण अर्थव्यवस्था सुधारली नाही. उलट कोरोना काळात सर्व खासदारांचा निधी बंद केला. विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली अशी टीका राऊत यांनी केली. नाना पटोले यांनी खासदार संजय धोत्रेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतलाय. खालच्या पातळीला जाऊन वाईट वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. बातमी एक कोकणातली. अनंत गीते यांचा पराभव निश्चित आहे असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मी आणि रामदास कदम यांनी काम केलं नसतं तर अनंत गीतेंचा 25,000च्या फरकानं पराभव झाला असता अशी टीकाही योगेश कदम यांनी केली. एप्रिल महिन्यातच अकोल्यात उन्हाच्या झळा तीव्र बसतात आणि खारपाण पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. आगर, उगवा, नवखळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, गोत्रा, कांचनपूर आणि बादलापूर इथे तब्बल 1 महिन्यानंतर नळ योजनेचं पाणी पोहोचू शकतंय. तहान कशी भागवायची असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. नगरच्या पारनेर शहरात भाजीपाला विकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी अडवल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकलाय. अधिकारी जाणीवपूर्वक कायद्याचा धाक दाखवून मालविक्री करून देत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय. बातमी सोलापूरमधली आणि गुढीपाडव्यानिमित्तानं साखर हारांना मागणी वाढली आहे. लहान मुलांना आकर्षित करणारी लहान गुढी सुद्धा बाजारात दाखल झाली आहे. सोलापूरच्या बाजारपेठेत सध्या खरेदीची लगबग पाहायला मिळते. बातमी पालघरची. ग्रामीण भागातल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुसऱ्या बाजूला दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कुर्जे डॅमच्या लोखंडी गेटची अवस्था दयनीय आहे आणि प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे पाण्याची नासाडी होतीये. भुसावळमध्ये आंबेडकर जयंतीला गांधी पुतळा ते पोलीस ठाण्यापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या आधी 14 एप्रिलपूर्वीच रस्ता खोदल्यामुळे भीम आर्मीनं आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केलं. आंबेडकर जयंतीनंतरच रस्त्याचं काम करा अशी मागणी त्यांनी केली. गडचिरोलीत चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला निवडणूक होती आणि ज्यात माओवाद्यांच्या दहशतीचं सावट आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली पोलीस दलासह तब्बल 20,000 सुरक्षा दलातील जवानांचा वापर होणार आहे. वायुदलाचे 5 हेलिकॉप्टर्स गडचिरोलीत दाखल होत आहेत. राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली. उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. पुणे विभागाकडून यंदा 20,735 कोटींचा महसूल जमा करण्यात आलाय. गेल्या वर्षभरात पुण्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्याची नोंद आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रारूप आराखडा 1 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला, पण गंभीर चुका त्यात आहेत आणि गावठाणांच्या हद्दीने टीडीआर दिलेले रस्ते, नैसर्गिक नाले प्रकल्प आराखड्यातून गायब दिसतात. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावातील पाणी पातळी 7 फुटांवर आली आणि महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. मे महिन्यात या गावांना पाणी पुरवठा कसा करायचा असा गंभीर प्रश्न पालिकेसमोर आहे. मुंबई आणि तीव्र परिसरात तीव्र उकाडा जाणवतोय आणि अजून एका दिवसात तापमान 2 अंशांनी वाढलंय आणि हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात 37 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे 4 दिवस काही भागात पाऊस पडू शकतो आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा काही भागात देण्यात आलाय. मराठवाड्यातल्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी, तर पुणे, नाशिक, सांगली आणि सातारा भागातही पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 12च्या सुमारास अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही. मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली. बेलापूर मेट्रो स्थानकातून 1 तास तर पेंढर मेट्रो स्थानकातून अर्ध्या तासाची वेळ वाढवली जाईल. सोमवारपासून नव्या वेळेनुसार मेट्रो धावू शकेल. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रकार घडू नयेत यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. 14 रुग्णालयांमध्ये कोल्ड रूम आणि बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिकेनं केलं आहे. मुंबई मनपाला मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट मार्च महिन्याअखेर गाठता आलेलं आहे आणि त्यामुळे पालिकेनं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केलंय. 25 मे पर्यंत संपूर्ण महसूल जमा होईल अशी आशा पालिकेनं व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळेल. 2003च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील 22,524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपासून ही रक्कम दिली जाणार आहे. यात पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी ही माहिती दिली. मावळमध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे गव्हाचं विक्रमी उत्पन्न आलंय आणि हवामान खात्यानं दिलेल्या अवकाळीचा इशारा आणि वातावरण बदल पाहता शेतकऱ्यांनी गहू काढणीची लगबग सुरू केलेली आहे आणि मावळमधल्या गव्हाला पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये मोठी मागणी आहे. गेल्या 6 महिन्यांपासून शासकीय दिरंगाईमुळे राईस मिलचा उद्योग बंद आहे आणि त्यामुळे शासनही त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. लाखो लोक यामुळे बेरोजगार झाले. लोणावळ्यामध्ये देखील सध्या सूर्य आग उगतोय. सलग सुट्टीमुळे देशभरातून पर्यटक लोणावळ्याला येतात, पण तापमान वाढीमुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होतोय. नांदेडमधली बातमी आहे. नायगाव तालुक्यातल्या कहाळा इथे वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला, ज्याची बातमी समजताच पत्नीनंही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी कळते. या घटनेमुळे नायगाव तालुक्यामध्ये खळखळ व्यक्त होती. समृद्धी महामार्गावर शेंदूरजना ओव्हरब्रिजजवळ 3 वाहनांचा अपघात झाला. लासलगावहून नागपूरकडे कांदा घेऊन येणारा ट्रक पलटी झाला आणि त्यात भरधाव ट्रकनं ब्रेक दाबले. त्यामुळे या ट्रकच्या मागे असणाऱ्या द्राक्षाच्या टेम्पो चालकाला अंदाज आला नाही आणि त्याचाही अपघात झालाय. बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा स्वीय सहाय्यक महादूत सोळंकेला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. समृद्धी महामार्गावर हळस पिंपळगाव जवळच्या टोलनाक्यावर अपघात झालाय आणि त्यामुळे कंटेनरला कारनं धडक दिली, ज्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नांदगाव मालेगाव मार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जुन्नर तालुक्यातल्या आरबी गावातल्या विहिरीत असलेल्या झाडामध्ये एक बिबट्या अडकून पडला होता आणि विहिरीचं पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याला वाचवण्यात अडचण येत होती, पण वन विभागाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला अखेर बाहेर काढता आलंय.
पुढची बातमी आपण बघणार आहोत. मावळमध्ये टाकवे गावात विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला असं कळतंय. संजय चौहान असं त्यांचं नाव कळतंय. उकाड्यानं बेजार झाल्यामुळे ही व्यक्ती पोहण्यासाठी इकडे गेली होती. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिधावाटप दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न देता धान्याचा काळाबाजार केल्याचा प्रकार उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये घडला आहे आणि या प्रकरणी शिधावाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून संजय गुप्ता या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालघरमधल्या मनोरवाडा मार्गालगत असलेल्या टेन नाका इथे ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली, ज्यात गवत आणि झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे परिसरातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. न्यूयॉर्क शहरामध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या भूकंपात अनेक उंच इमारतींना हादरे बसले आणि ज्याचं केंद्र उत्तर न्यूजर्सीमध्ये होतं आणि ज्याची तीव्रता 4 पेक्षा अधिक होती आणि यामुळे कोणतंही मोठं नुकसान झालं नसलं तरी अशा भूकंपाची सवय नसलेल्या लाखो नागरिकांना याचा धक्का बसला आणि या घटनेची आठवण होऊन आय सर्व्हाइव्ह द एनवायसी अर्थक्वेक असा मजकूर लिहिलेले सर्व आकारातले 100% कॉटनचे शर्ट सध्या बाजारात आहेत. इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन सध्या तिथे सुरू आहे आणि पोलिसांच्या सुटकेसाठी इथे दबाव वाढतोय. हमासनं बंदिस्त केलेल्या पोलिसांना मुक्त करा आणि निवडणुका लवकर घ्या अशा मागण्या यावेळी तेल अवीवमध्ये हजारो निदर्शकांनी एकत्रित केल्या. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा नाश करत सर्व पोलिसांना मायदेशी परत करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण 6 महिने झाले तरी देखील त्यांची सुटका मात्र झाली आहे. इतरही बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18.